शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार भारतातील 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळणे हा कायदेशीर हक्क असून सर्व विद्यार्थ्यांनी या कायद्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहदिवाणी न्यायाधीश विटा श्रीमती वैशाली शिरसे यांनी केले। लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे तालुका विधी सेवा समिती खानापूर विटा आणि वकील संघटना विटा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृतीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव, सचिव ॲडव्होकेट सुखदेव कुंभार, ॲडव्होकेट जयश्री शेलार, ॲडव्होकेट ज्ञानदा ठाणेकर, ॲडव्होकेट सुमित निकम तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी प्रास्ताविकातून कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व विशद करत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। यानंतर ॲडव्होकेट जयश्री शेलार यांनी NDPS कायदा या विषयावर मार्गदर्शन करताना तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, त्यातून घडणारे गुन्हे, शिक्षेच्या तरतुदी तसेच जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने सामाजिक व वैचारिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन केले। त्यानंतर ॲडव्होकेट ज्ञानदा ठाणेकर यांनी पोक्सो कायदा अंतर्गत 18 वर्षाखालील मुलामुलींचे लैंगिक शोषण, अत्याचार व छळापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देत अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले। ॲडव्होकेट सुमित निकम यांनी विद्यार्थ्यांना विधी क्षेत्रातील विविध करिअर संधी, उच्च शिक्षणाचे पर्याय आणि वकिली व्यवसायातील भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन केले। या शिबिरास विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SD घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन MR गायकवाड यांनी केले। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।